आज 7वा दिवस सप्तम दिवस आणि या सप्तम दिवसाची सेवा या सप्तम दिवसाचं दास्यत्व केलेलं त्या ठिकाणी हे पुष्प भगवंताच्या चरणावर समर्पित करत असताना तुम्ही आम्ही सर्व त्याचे बाल दास भक्त लढीवाळ असणारा तो परमात्मा आपण केलेली ही 7 दिवसाची सेवा श्रवण रूपी असेल नामरूपी असेल सेवा रूपी असेल ही सेवा त्याच्या चरणावर समर्पित करतो आहोत त्याला गोड वाटेल असा हा त्या ठिकाणी सप्तम दिवसाचा हा सेवेचा भाग म्हणून सर्वांनी आता माग जोरात भजन मारायचं कारण उद्या या वेळेला आपण इथं नाहीत बरं का। हरी हरी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गो सर्वांनी म्हणायचं बरं का हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा करारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनियस्यन्तं वटशपत्रस्य पुटेशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा जिह्वे विवस्व जिह्वे विवस्व व्रतमेत देवा गोविंद दामोदर माधवेति श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा विक्रेतु कामा किल गोपकन्या मुरारी पादार्पित चित्तव्रती ददादिकं मोहो मोषद भोजद गोविंद दामोदर माधवेति गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा सुखं शयानं निलये निजेपि नामानि विष्णो प्रवदन्ति मर्त्या ते निशितं तन्मयता वज्रन्ति गोविन्द दामोदर माधवेति श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण राधा
वासुदेवा. आता आपला आवाज हॅलो हॅलो हॅलो. आता आपला आवाज बर का. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. म्हणून अजून सगळे आले नाहीत, आमचे महागल्ले आले नाहीत अजून, त्याच्यामुळे आवाज हळू आला. नाना जरा हो द्या तुमचा आवाज. तुम्हाला वाटतं का चौघच पण बघा किती मोठ्यानं म्हणते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हरे. वा वा पपळ साहेब असं पुन्हा सगळे म्हणायले ना, जे जे म्हणते ना टाळी वाजवतील त्याला मधी घ्या बरं का. आपल्याला उद्या टीव्हीला दाखवायचे पुण्याला गेले. हा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री कृष्ण परमपिता परमात्मा आणि त्या परमपिता परमात्म्याचं गोड चरित्र श्रवण करत असताना परीक्षिती राजा तर बसा ना. परीक्षिती राजाला शुकाचार्य विचारतात, राजा आज 7 दिवस झालं तू हे चरित्र श्रवण करतोयस आणि आज तुला तक्षक नावाचा सर्प दंश करणार आहे. आज 7 दिवस झालं तू सेवा करतोयस, नम्रतेने सेवा करतोयस, अनशन नावाचं व्रत धारण केलेलं आहेस राजा. आसन बदललेलं नाहीस आणि कु आसन नावाचं आसन घालून तू कथा श्रवण करतोयस, श्वासाचं रुदन करतोयस. राजा आज तुझ्या देहाची काय स्थिती आहे, तुझ्या अंतकरणातला भाव काय आहे, असं ज्या वेळेला शुकाचार्य विचारतात त्यावेळेला परीक्षिती राजाचं आजच्या दिवशी 7व्या दिवशीचं उत्तर आहे. महाराज काय उत्तर आहे? यासाठी केला होता टहास, याच्यासाठी केला होता टहास, यासाठी केला होता टहास, यासाठी केला होता टहास, याच्यासाठी केला होता टहास, याच्यासाठी केला होता टहास. यासाठी केला होता टहास, यासाठी केला होता टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चितीने पावलो दिसावा, आता निश्चितीने पावलो दिसावा. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चितीने पावलो दिसावा, आता निश्चितीने पावलो दिसावा. परीक्षिती राजाचं उत्तर आहे मायबापानं. तसं प्रत्येक जीवाचं हे उत्तर असायला पाहिजे. कधी? 7व्या दिवशी. परीक्षिती राजा बोलतात, बाबा कारण तुम्ही वारकरी आहात, तुम्ही कनवाळू कृपाळू आणि दयानिधी आहात, म्हणून तुमच्या वाणीतून हे परमपवित्र चरित्र श्रवण करत असताना मी पांडवाचा वंशज आहे, मी एक राजा आहे, याची मला काही तमा राहिली नाही. वाटतं बाबा आत्ता त्या तक्षकानं यावं आणि या कारण शरीराला दंश करावा. आणि आज कळालं जो आत्मा आहे तोच त्या ठिकाणी परमात्म्याचा अंश आहे आणि तो परमात्म्याचा अंश असल्या कारणानं मला वाटतं की मी आता त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सामावलोय, मला आता कसलीच भीती राहिली नाही. शेवट तो भला, शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला.
आजची स्थिती प्रत्येक जीवाची ही असायला पाहिजे मायबापानो, तर परमार्थ साधने केल्याचं फलित आहे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही म्हणताय पण संसार आम्हाला सोडत नाही. नका सोडू द्या संसारानं, संसार आपल्याला सोडणारच नाही. पण मायबापानो कथा कीर्तन श्रवण करत असताना आपल्या जीवनातले या ज्ञानामृतातले जे मर्म आहे ते मर्म आपल्या हृदयामध्ये साठवून आपल्याला मिळालेल्या जन्माचं सार्थक करण्यासाठी पुन्हा जन्म नाही. पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी या पवित्र कुळात, या पवित्र धर्मात, या पवित्र मातीत, या पवित्र देशात, या पवित्र गावात जन्म प्राप्त होईल असं कदापि घडणार नाही. म्हणून याच देही घडे देवाचे भजन, 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 याच देही घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोटे. याच देई घडे देवाचे भजन, याच देई घडे देवाचे भजन, याच देई घडे देवाचे भजन, याच देई घडे देवाचे भजन. याच देही घडे देवाचे भजन, अनिक हे ज्ञान नाही कोठे. म्हणून मानव जन्म प्राप्त झालाय, त्याचा सदुपयोग करण्यासाठी या कथा कीर्तन महत्त्वाचे आहेत. आणि हे महत्त्वाचं त्या ठिकाणी विचारधारेचं तत्व आज राजा परीक्षिती बोलून दाखवतात. मरणची माझे मरून गेले, मज केले अमर. कारण राजा म्हणतोय नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, ताईला आवाज दिवा. नाशिवंत देह जाणार सकाळ, 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 नाशिवंत देह जाणार सकाळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ. नाशिवंत देह जाणार सकळ. तुमच्या या ज्ञानामृतानं कळालं एक दिवस त्या ठिकाणी जाणार आहे. मग त्याच्यामध्ये आपण काय करायचं तर ही साधना करायची मायबापानं. काय पवित्र त्या ठिकाणी पूर्वजांचं पुण्य असेल की जेणेकरून आता तुम्ही म्हणता मामा आहेत म्हणून स्तुती करतात, अजिबात नाही. कोण जन्माचं पुण्य या जाधव परिवाराला आणि जाधव परिवारातील सौभाग्यवती श्यामलताई श्रीरामजी जाधव आणि त्यांचे माता पिता असणारे यांना कोण जन्माचे हे पुण्य कामी आलं असेल मायबापानो. नसता जोडोनिया धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे सोच करी. आयुष्यात आपण संपत्ती, ऐश्वर्य, सुख संपन्नता, आप्त स्वकीय या सर्वांना कमवू शकतो, पण परमार्थ साधना करणं एवढं सोपं नाही. आणि ही करत असताना जो त्रास आहे, ज्या व्यथा आहेत, ज्या काही त्या ठिकाणी आपल्याला येणारे अनुभव आहेत ते फार कठीण आहेत मायबापानो. पण या कठीण यातनेतून, या कठीण प्रसंगातून मार्ग काढत काढत या साधना इथपर्यंत येत आहेत. म्हणून राजा परीक्षितीचे हे उत्तर आहे की कदापि त्या कुळाला मिळालेल्या जन्माला साफल्य आत्मसात करण्यासाठी जे आपण धन वेचलेलं आहे, जी काही आपल्या भगवंतानं दिलेल्या कर्तृत्वाची त्या ठिकाणी परिणिती, या धनातून त्या भगवंताच्या चरणावर
आमच्या या परमस्नेही असणारे. आता आम्हाला रात्रपासूनच कर्म नाही. रात्री 2 वाजेपर्यंत कथा झाल्याच्या नंतर जागे. पहाटे 4ला इथून धेंड्यासाठी निघालो, तरी आठवण महाराज. आणि 11 ते कीर्तन करत असताना हाच विषय मांडला, कारण श्राद्धाचं कीर्तन होतं सावरगाव. म्हणून राजा परीक्षितीचे हे उत्तर आहेत मायबापानो. आणि हे उत्तर आपल्या जीवासाठी, प्रत्येक जीवासाठी फार महत्त्वाचे आहेत. आपण कथा श्रवण करत असताना महाराज किती चांगला सांगतोय, किती छान सर्व आहे हे म्हणण्यापेक्षा देवा तुझ्या नाम अमृताची गोडी या हृदयाला लागू दे. आणि या हृदयामध्ये, या संसारामध्ये आम्ही कष्ट करत असताना, मुलाबाळाचा सांभाळ करत असताना, मिळालेल्या नरदेहाचे कर्म त्या ठिकाणी उपभोगत असताना तुझा विसर होऊ देऊ नको रे देवा. तुझ्या सदाचारानं, तुझ्या विचारानं, तुझ्या कृपेनं निश्चित तुझी शरणांगती हे तुझं लेकरू पत्करतंय. एवढा जरी आपला भाव या कथेतून निर्माण झाला रे झाला, या कथा श्रवण केल्याचं फलित आपणा सर्वांना प्राप्त झालं असं समजा. आता आपली भेट कधी होईल ना होईल, पण जी काही भगवंताची त्या ठिकाणी ज्ञानगंगा, ज्ञानाची तुमच्या दारापर्यंत या जाधव परिवारानं आमच्या श्रीरामजी काकांनी आणली मायबापानो, ती अगदी सर्व जगाचा उद्धार करण्याला एक आहे. प्रत्येक जीवाचा उद्धार करण्याला एक आहे. आता किती त्रास होत होता, त्यांना किती कष्ट घ्यावे लागत होते, आम्ही आमच्या नेत्रांनी पाहतोय. परंतु जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या आत्मचिंतनासाठी आणि आपल्या परिवाराला, आपल्या पुत्र पौत्रातिक आपतेष्टांना आणि आपल्या पित्रांना परलोकातल्या यात्रा सुखी व्हाव्या आणि त्यांचा पितृ कृपेच्या रूपानं अनेक पिढ्यापर्यंत आशीर्वाद प्राप्त व्हावा, यासाठी केलेला अट्टहास परीक्षित राजा सांगतात. बाबा आता देहाची स्थिती सांगितली, पण आज ज्या भगवान कृष्ण परमात्माच्या परमपिता परमात्म्याच्या कृपेनं ज्यांचे संसार सुखाचे होतात, त्या परमपिता परमात्म्यानं जगाची आई लक्ष्मी, ज्या लक्ष्मीच्या पाठीमागं सर्व जग धावतंय, आणि त्या लक्ष्मीनं, लक्ष्मीरूपी जीव, देवरूपी कृष्ण जीवानं देवाशी ऐक्यत्व केलं. विवाह पार पडला आणि विवाह पार पडल्याच्या नंतर पुढील विधी प्राप्त झाल्या. आणि विधी प्राप्त झाल्याच्या नंतर ज्या वेळेला रुक्मिणी आई साहेबांना आता सासरच्या घरी महालात पाय ठेवायची वेळ आली, त्यावेळेला हृदय भरवून आलं. अंतकरणामध्ये दुःखाचा बांध फुटला. मायबापानो बघा, लक्षात घ्या, लक्ष्मी परमपित्या परमात्म्याच्या पत्नीत, पण मायेनं कोणाला सोडलं नाही. कारण या जगतामध्ये सर्वात अगोदर काय निर्माण झालं असेल तर माया निर्माण झाली. जेव्हा कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, तेथे एक ढालगज निर्माण झाली. आणि तिने हे सगळं त्या ठिकाणी केलं. म्हणून लक्षात ठेवा, भगवंताला विसरू नका, नामाला विसरू नका, आणि लीनता नम्रता ठेवा. आणि मग रुक्मिणी आई साहेबांचा दुःखाचा मान फुटला. का फुटला? परीक्षिती राजा विचारतात की माया ही जीवाला असावी, माया ही संसाराला असावी, लक्ष्मी आई साहेबांना का माया? तर त्यावेळेला आपण जे छाती बडोबडू रडतोत ना, माझ्या फलानीचं कसं होईल, माझ्या लेकराचं कसं होईल, असं म्हणतो ना मायबापानो. आणि मग देवाला सुद्धा, आईला सुद्धा, ज्या आईच्या कृपेने आपल्या मुलाबाळांचे आपले संसार सुखाचे होतात, संपत्ती स्थिर राहते, त्या जगन्माता लक्ष्मी आई साहेबांना दुःख निर्माण झालं. का? कारण आई वडील जवळ नाहीत, माया ना, आई वडील जवळ नाहीत, भाऊ जवळ नाही, साहजिक आहे दुःख होणं. बरं, नुसतं त्या ठिकाणी कृष्ण अवतारामध्ये लक्ष्मी रुक्मिणीलाच दुःख झालं असं का? जर आपल्या गावामध्ये रामायण बऱ्याच वेळेला झालंय नाही का, रामायणामध्ये ज्या वेळेला जानकी आईचा विवाह पार पडला आणि जानकी माता आता भगवान रामप्रभूच्या समेत रथात बसणार, त्यावेळेला जनक राजा धाय मोकलून रडत होते. धाय मोकलून रडणं कळतं ना, माता माऊल्या जसा त्या ठिकाणी रडतात तसे जनक राजा, जे की देवांनाही त्या ठिकाणी प्रिय असे जनक राजा धायमुख करून रडताना एकांतामध्ये दशरथ राजाने जनक राजाचं सांत्वन केलं आणि जनक राजाला विचारलं, जनकजी आप इतना क्यों रोते हैं? आप मत रोना,
क्योंकि अपनी बेटी नहीं अब मेरी बेटी है, इसीलिए तुम चिंता मत करना, असं दुःख करू नका जनकजी, कारण आता तुमचं ते बाळ राहिलं नाही, ते बाळ माझं आहे. असं ज्या वेळेला दशरथ राजा जनकाला बोलतात त्यावेळेला जनकानं आपल्या गळ्याला हात लावला आणि दशरथ राजाला सांगितलं, राजा जी जानकी आहे, जी सीता आहे ना, त्या सीतेचे जे आई वडील आहेत ते आई वडील विवाहाला नाहीत किंवा तिला निरोप देण्यासाठी नाही. याचा अवघड वाटतंय, कारण सीता ही मी पाळलेली, सांभाळलेली, वाढवलेली मुलगी आहे. तिच्या विवाह प्रसंगी तिच्या पाठीवरून मायेचा हात फिरवणारी आई नाही आणि बाबा नाही. असं ज्या वेळेला दशरथ राजाला जनकजी सांगतात त्यावेळेला नवरदेवाचे बाप दशरथ राजा, पण त्यांच्या सुद्धा नेत्रातून अश्रूचा बाण फुटला. मायबापांनो लक्षात ठेवा, आपण संसारिक आहोत आणि या संसारिक मायेमध्ये आपण न दुःख होताही त्या ठिकाणी जगाला दाखवण्यासाठी आक्रोश करतो. पण जानकी आई ही भूमीतून प्रकट झालेली, तिचा सांभाळ जनक राजा आणि माझ्या सुनैना आईनं केला. ज्या वेळेला ती जात होती त्यावेळेला जनक राजानं आपल्या धोत्राचा पदर पसरला होता आणि जनक राजा म्हणत होते, दशरथ राजा ही माझी कन्या आता मी तुम्हाला दिली, तुम्ही म्हणताय की आता तुमची कन्या आहे, पण माझं एक त्या ठिकाणी आहे का, जेव्हा कमा सासरघरी हिच्याकडून अपराध होईल, जेव्हा कमा सासरघरी हिच्याकडून काही चुका होतील, तेव्हा सर्वांच्या समक्ष तिला न बोलता एकांतामध्ये तिला समज द्या आणि असं समजा की ती जानकीची चूक नाही, तो अपराध माझ्या जानकीचा नाही तर तिच्या वडिलाचा तो अपराध आहे, असे जनक राजा दशरथ राजाला सांगत होते. महाराज सांगा त्या सीताईचं कोण होतं, कोणी नव्हतं मायबापानो. म्हणून आपला सर्व भार आपण जीवन व्यतीत करत असताना सदाचारानं करत राहा आणि आपल्या जीवनातला सर्व भार त्याच्यावर टाका, तो आपल्याला सांभाळल्याशिवाय राहत नाही. अशा रुक्मिणी आई साहेब दुःख करतात आणि दुःख करत असताना यादवांच्या स्त्रिया समोर आल्या, तिचे नेत्र पुसतात, सांगतात, रुक्मिणी अगं आम्ही आहोत ना, अगं बघ तुझ्या आईसारखा मी प्रेम तुला देऊ. आणि मग यादवांच्या काही तिच्या समवयस्क मुली म्हणतात, रुक्मिणी अगं आम्ही तुला बहिणीसारखं प्रेम देऊ. अशा अनेक प्रकारची समज देतात. पण दोन्ही डोळ्यातून बाण फुटला आणि रुक्मिणीला मनात वाटत होता, आज माझी आई असती, बाबा असते, भाऊ असता तर त्यांनी मायेची त्या ठिकाणी कृपेची माझ्यावरून थाप मारली असती. आईनं 4 शब्द मला सुखाचे, प्रेमाचे, संस्काराचे सांगितले असते. या विचारानं दुःखद होऊन रुक्मिणी आई साहेब रडतात. त्यावेळेला वयोवृद्ध माता माऊल्या यादवांच्या पुढे आल्या आणि म्हणू लागल्या, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. सासरी जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. हसली खेळली ती वाढली माहेरात आणि मैत्रिणी सगळे मौज केली दिनरात. गेला कोडा वाटे पोरीला जमालपणा आठवला, किती आनंदाने राहिली आजवरी, किती आनंदाने राहिली आजवरी. जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. सगळं डोळ्यात लाडके सावर साडी धकडे धीर उभे पडद्याची झुंबुनी गाडी. सुखाने नांदगडे सुनत मोठ्या घरचे, संग राहीन तुझ्या माया ममता मायेचे, किती आनंदाने राहिली आजवरी, किती आनंदाने राहिली आजवरी. जाते लाडाची लेक आज सासरी,
सासरी जाते लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज सासरी पुसग डोळे आता लाडके सावर साडी धाकटे धीर उभे पडद्याची जुंपुनी गाडी बघा वयोवृद्ध माणसं आज ज्यांना आम्ही आई म्हणतो वडवणीवरून रुक्मिणी आई साहेबांना वाटू लावायला आमच्या जाधव मामी उर्फ आई आणि आमच्या बहीणबाई आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या मीराताई आणि आमचे मामा आणि त्यांच्या सौभाग्यवती देवगावरून आपण 7 दिवस विश्वव्यापक जगन्यंत्या परमात्म्याचं त्या ठिकाणी चिंतन श्रवण केलं पण आज जो निरोप द्यायचा आज ज्या रुक्मिणी आई साहेबांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून त्यांच्या कृपेने आपलं जीवन सुखी करायचं आज त्यांना आपण निरोप देतोय आणि या निरोपासाठी सर्व आलेल्या त्या ठिकाणी या पाहुणे मंडळीचं या जाधव परिवाराच्या वतीनं आमच्या बाचीबाई असणाऱ्या सौभाग्यवती श्यामलताई श्रीरामजी जाधव व जाधव परिवार यांच्या वतीनं आलेल्या सर्व त्या ठिकाणी या भक्तांचं या सात्विक जीवांचं हार्दिक त्या ठिकाणी स्वागत आहे अभिनंदन आहे आणि या रुक्मिणी आई साहेबांच्या निरोपाच्या वेळेला आपण सर्व धर्माळावासी आणि आपण या 7 दिवसात केलेल्या साधनेची ही परिणिती आज संध्याकाळ असल्या कारणानं नसतं जसं रुक्मिणी आई साहेब आता माहेराहून सासरला जात आहेत आणि जात असताना त्यांच्या अंतःकरणातल्या ज्या व्यथा आहेत त्या शब्दामध्ये संत सदाचारी कवी मांडतात त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा पण उद्या दिंडी असल्यामुळं नाही जाता येणार नसता तब्येत नव्हती साथ देणार पण भगवंताची कृपा कोण जाणे मायबापानो नसता आज असं वाटत होतं की आम्ही जातो आमूच्या गावा म्हणा महाराज बहिरे आम्ही जातो आमूच्या गावा आम्ही जातो आमूच्या गावा आम्ही जातो आमच्या जातो आमच्या गावा आम्ही जातो आमच्या गावा आम्ही जातो आमूच्या गावा
कैसे येणे जाणे आता कैसे येणे जाणे सहज खुंटले बोलले आमुचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा वा नुसतं म्हणून टाकलं बरं का, जाणार नाहीत. सकाळी दिंडीला आहे. सगळे दिंडीला येणार आहेत का? गजर करा बरं एकदा. हा गळ्या शपथ सांगू का, खरं सगळ्यात जास्त महागालच्याचा आवाज आहे. त्याला वाटायला माय महाराज दिंडीला म्हणलं आपल्याला यावं, पण तुम्हाला वाटणार ना पुढच्या यायला. एकदा करा बरं पुढचे. हा एकदा मागायला येत का आवाज तुमचा येत नाही. सगळे आज आहेत मागं बघा ना, तो ऐकायचं ना बघा म्हणतात करा करा. हा एकदा हो दे आपला. हा काय आवाज आहे. मी आवाजाचं गटुडं बांधणार. उद्या 4 वाजता ते गटुडं आमच्या माजलगावला घेऊन जाणार आणि नानाला नेणार सोबत. आमच्या कदम नानाला ते गटुडं ऐका नाही. कथेला जाण्यासाठी बाई बांधल गटुड, साधू संत गाडी हाकता ती पुढ. लगबग रोज कथेला जायाची, उद्या ह्या वेळेला नुसती. असं होणार नाही का. रुक्मिणी आई साहेबांची समज काढली आणि समज काढल्याच्या नंतर सर्व वयोवृद्ध स्त्रिया यादवांच्या रुक्मिणीला समज देत आहेत आणि सांगतात, रुक्मिणी पुसग डोळे आता लाडके सावर साडी, धाकटे धीर उभे पडद्याची झुंपुनी गाडी. बाळा बाळा आमचा आशीर्वाद तुला अजन्म राहील. सुकाने नांदगडे सून तू मोठ्या घरची, संगे राहील माय ममता तुला माहेरची. किती आनंदानं राहिली आजवरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. लिहून ठेवल ग बाई त्या विधात्यानं, लेकी बाळीच्या नशिबात हे न जाणं. आणि महत्वाचे शब्द आहे का मायानो, एवढ्या कथेतून तुमच्या लेकराचं मायाच्या वयाच्या असताल तर लेकरू म्हणून ऐका, बहिणीच्या वयाच्या असताल तर भाऊ म्हणून ऐका, आणि आज्याच्या वयाच्या असताल तर नातरून म्हणून ऐका. आणि माझी पुरुष मंडळी काय करा, आपण कथा श्रवण केली, कथेचा भाग त्या ठिकाणी संपतोय, पण आजन्म आपल्या जीवनामध्ये आपल्याला जी ज्ञानधारा आहे आणि त्या ज्ञानधारेनं दाखवलेला जो मार्ग आहे तो आपल्याला कदापि दुःख येऊ देणार नाही. लक्षात ठेवा, माझं वरून वचन आहे तुम्हाला. ज्यानं आपल्या जीवनामध्ये या कथातला मर्म भाग आपल्या हृदयामध्ये साठवला, त्यांच्या मुलाबाळाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनामध्ये काही दुःख, व्यथा, चिंता, कष्ट असतील, कर्मानुसार भोगावं लागेल, पण दगड होऊन आलेल्या त्या ठिकाणी त्या संकटाला माझा भगवंत, माझा परमपिता परमात्मा, आपल्या सर्वांचा मायबाप त्याला वीट केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्षात ठेवा माझ्या मायनं, लिहून ठेवल ग बाई त्या विधात्यानं, लेकी बाळीच्या नशिबात ही न जाणं. पतीची सेवा तुझ्या लिहिली भाळावरी, हे महत्वाचं.
नसता विचारलं का नाही, काकू तिकडे गेलतात तांबेगाव? हो महाराज, पशीपोती व्रत करायले. मी म्हणला घरचा महादेव? काही नाही, त्याला सवय उपाशी राहायची. धडक सांगतात बाया. उपयोग आहे का तसा? म्हणून पतीची सेवा तुझ्या लिहिली भाळावरी. रुक्मिणीला यादवांच्या स्त्रिया बोलतात, रुक्मिणी असं करू नको बाळा. आज जरी तुझे आई बाबा या ठिकाणी नसतील आणि आई बाबा जरी या ठिकाणी असते तरी आपल्या ज्या स्त्रिया आहेत, आपण जे माता माऊल्या आहोत, आपल्या कपाळावर आपल्या भाळावर लिहून ठेवलेले बाई, केव्हा ना केव्हा आई बाबांचा त्याग करून आपल्याला परघरी जाणं गरजेचं आहे. आणि गेल्याच्या नंतर आपलं काय त्या ठिकाणी कर्तव्य आहे, आपलं काय त्या ठिकाणी मर्म आहे, तर पतीची सेवा करणं. पण पती सुद्धा तसा असावा बरं का, नाही तो कसा असू येतोय, लयजिम खेळणारा नसावा. लयजिम खेळणारा असला आणि तुम्ही सेवा त्या ठिकाणी नाही जरी केली तर पाप नाही, पाप काहीच नाही. का? अधर्म आहे ना. अधर्माना जर आपल्या परिवारात आपण दास्यत्व करून आपण त्याचं त्या ठिकाणी सेवा करूनही जर मन त्या ठिकाणी ऐकत नसेल तर तो अधर्म आहे, ज्याची त्याला ते फेडावंच लागेल. असो. आणि मग रुक्मिणी स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काजा गुरु भक्ती, पोराला पाठवा, पोराला. स्वामी काजा गुरु भक्ती, पितृवचन सेवा पती, पितृवचन सेवा पती, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा. पितृवचना सेवापती, पितृवचना सेवापती, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा. गुरुवचन पुन्हा काय? स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती. हा, मला हे तुम्ही शिकविलं तर मला ह्याला शिकविता येईन. पती पती एवढंच कळायलंय, बाकीचं कळाना ना. म्हणून मायबापानं कथा ऐकली, लोक म्हणले पाहिजेत, आपले मालक म्हणले पाहिजेत, खरंच गडे कथा कीर्तन श्रवण केल्यावर घरात बदल होतोय. असा मंडप दिलेला दिसला रे दिसताना कीर्तन म्हणले घरच्यानं म्हणलं पाहिजे, हा आवरा आवरा लोक जावर कीर्तनाला. का? तर नम्र शिवेचा त्या ठिकाणी भाव, आणि घरामध्ये किती जरी ते कर 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 करायले आपण शांत राहायचं. आणि मग त्यांना त्या ठिकाणी वाटलं पाहिजे, अरे कीर्तनाचा आणि कथेचा प्रभाव फार महत्त्वाचा आहे. आणि आपण चांगलं वागत असताना जास्त त्रास असतो, हे लक्षात ठेवायचं. कधी आपण ज्या वेळेला चांगलं वागायचा प्रयत्न करतो ना, त्याच वेळेला लोक जास्त नाव ठेवत असतात. लबाडाला कोणी लबाड म्हणत नाही, हे लक्षात ठेवा, कारण ते लबाडच असते. आणि जे म्हणणार आहे ते त्याच्यापेक्षा जास्त असते. त्याच्यामुळे त्याचं त्या ठिकाणी चिंता करायची नाही, चिंता ती करायची, भगवंता तुझ्या कृपेनं आमच्या जीवनात जो बदल झालाय तो त्या ठिकाणी तुझीच कृपा आहे आणि तुझे दास्यत्व करणाऱ्या साधू संताची कृपा आहे. म्हणून आचार त्या ठिकाणी सोडायचाच नाही. अशा प्रकारे पती सेवा हा स्त्रीचा धर्म आहे. आणि तो धर्म आपण जर नित्यनेमानं पाळला तर पशुपती व्रतच काय, चार धामच काय, काहीच करायची गरज नाही. नसता मालक त्या 80 अंशासारखं कधीतरी काल नव्हती का, पाणी लगे हातात तरी ते 80 म्हणायचं, आज 80 का पाणी देईल, कारण तिचं साध्य करायचं होतं ना. तसं कधीच वागायचं नाही. आपला जो भाव आहे तो कायम ठेवायचा. दुःख असेल कायम, सुख असेल कायम, आनंदी दुःखात जसं असेल तसं तशा अवस्थेमध्ये आपण आपलं चरित्र, आपण आपला चारित्र्य, आपण आपलं त्या ठिकाणी जीवनक्रम क्रमण करत राहायचा, भगवंताला विसरायचं नाही. रुक्मिणीची समज काढली. रुक्मिणी आई साहेबांना राजमहालात प्रवेश केला. प्रवेश केल्याच्या नंतर आता रुक्मिणी आई साहेब आणि भगवान कृष्ण परमात्मा आता जगाचा पिता आहे आणि जगाची माय आहे.
त्यांच्या संसार कर्मणामध्ये सुखाचार्य राजा परीक्षिती भगवान कृष्ण परमात्माचा आणि रुक्मिणीचा संवाद सांगतात. नव्याचे 9 दिवस निघून गेले. एके दिवशी रुक्मिणी आई साहेब भगवंताची सेवा करत होत्या, पाय चेपत होत्या. आणि सेवा करत असताना आता तर विशेष नाही, पण पूर्वीच्या काळी मालकिनीची कधी नवीन असताना थट्टा करू नये. थट्टा किती महागात पडते हे देवाला सुद्धा कळालं. आपण तर माणसं आहेत. मग सेवा करत असताना भगवंताचे पाय चेपत असताना भगवंताला सहज त्या ठिकाणी लहर आली. मालकिनीची थट्टा करावं. मग रुक्मिणी आई साहेबाला त्या ठिकाणी देव बोलतात. रुक्मिणी आई साहेबांना वाटलं माय मी सेवा करायला म्हणूनच गोड बोलायलेत काय की मालक. रुक्मिणी त्या ठिकाणी आनंदानं जीचा उकार देतात. ज्यावेळेला देव बोलतात रुक्मिणी म्हणतात जी बोला स्वामी काय. त्यावेळेला कृष्ण म्हणतात बरं रुक्मिणी तू सांग तू माझ्यासोबत लग्न का केलंस. रुक्मिणीचा आवाज बारीक आला. काय उत्तर द्यावं. 1 नाही 2 नाही आपलं सुरूच काम. पुन्हा भगवंत म्हणतात बरं सांग ना रुक्मिणी का माझ्यासोबत लग्न केलंस. 1 नाही 2 नाही का. कारण स्वतःहून आल्या होत्या ना. काय उत्तर द्यावा. बरं परत भगवंत त्या ठिकाणी बोलतात. रुक्मिणी बोलत नाहीत. अशा अवस्था ज्या वेळेला देवानं पाहिली त्यावेळेला रुक्मिणीला देव बोलतात बरं रुक्मिणी सांग तुझ्या आई बाबानं जर माझं लग्न असं सुपारी फोडून ठरवलं असतं तर आता सुपारी फोडून 4 चौघात त्या ठिकाणी जर सुपारी फोडली असती तर काय छापावं लागल्या असत्या. होय माधव आपा काय छापवल्या असत्या. कुठे गेले नवरीचे मामा आणि नवरदेवाचे मामा. तुम्हाला कळत नव्हतं का 4 चौघात सुपाऱ्या फोडायच्या असे उभे गंध लावायचे. आम्हाला जरी त्यांच्या घरी नाही तुमच्या घरी जेवाय न्यायचं. देव बोलतात देव रुक्मिणी जर असं 4 चौघात सुपारी फोडली असती तर आपल्याला काय करावं लागलं असत्या. नवरीचे मामा पत्रिका. मग पत्रिका छापताना नवरदेवाचं नाव कृष्ण आणि नवरदेवाच्या बापाचं नाव कोण म्हणते. असे देव सुद्धा म्हणत होते मायबापानो. त्याच्यामुळे थट्टा करू नका ह्यांची कधी. वाटच बघायला त्या निघालेच म्हणतात माहेराला पण जात नाही. उगं म्हणायचं आपलं असो. आणि भगवंत बोलतात रुक्मिणी सांग बरं आपलं जर लग्न ठरलंच असतं आणि पत्रिका छापायची असती तर माझ्या पत्रिकावर माझ्या वडिलाच्या पुढे काय नाव टाकलं असतं. कोणी म्हणते वसुदेवाचा कोणी म्हणती नंदाचा कोणी म्हणती वसुदेवाचा कोणी म्हणती नंदाचा. ठावच नाही याच्या बापाचा ठावच नाही याच्या बापाचा कोणी म्हणती वसुदेवाचा कोणी म्हणती नंदाचा. सांग बरं रुक्मिणी 1 नाही 2 नाही काय बोलल सांगा ना. बरं एवढ्यानं शांत बसले नाहीत. पुन्हा काय म्हणतात देव बरं सांग तू कशीस. कृष्णाचा त्या ठिकाणी रुक्मिणीचा रंग सांगितला. रुक्मिणी आई साहेब कशा आहेत. कुणी काळी म्हणून मनाला लावून घ्यायचं नाही कारण देवाचा रंग तसा आहे. भगवंत म्हणतात रुक्मिणी तू गोरीस आणि मी यशोदा का नंद लाला ब्रिजी का उजाले. काय म्हणतात देव राधा तो गोरी मै क्यों काला यशोमती मैया से बोले नंद लाला यशोमती मैया से बोले नंद लाला. राधा क्यों गोरी मैं क्यों काला राधा क्यों गोरी मैं क्यों काला. सांग ना रुक्मिणी मी काळा असून सुद्धा तू का विवाह केलास. कारण ही भक्ताची परीक्षा आहे. हा झाला थट्टेचा विषय. शुकाचार्य त्या ठिकाणी परीक्षिती राजाला सांगतात राजा भगवंत थट्टा करतात पण आतून भगवंता त्या ठिकाणी रुक्मिणीची परीक्षा घेतात. सांग ना मी काळा आहे. एवढ्यावरच थांबले नाहीत. देव म्हणतात बरं रुक्मिणी
तुला शिशुपाल्यासारख्या राजकुमाराची त्या ठिकाणी मागणी होती, तुझं लग्न जमलं होतं आणि मी तर चोर आहे, चोर. काय म्हणतात देव? मी तर चोर आहे आणि एका चोरासोबत तू विवाह का केलास? आता मात्र रुक्मिणीच्या नेत्रातून पाणी आलं आणि मी चोर आहे तरी तू माझ्यासोबत विवाह केलास हे शब्द ऐकल्याच्या नंतर रुक्मिणीला दुःख सहन झालं नाही. धाड धरून जमिनीवर आपलं शरीर टाकून दिलं. मूर्छांगत अवस्था प्राप्त झाली आणि मूर्छांगत अवस्था ज्या वेळेला प्राप्त झाली त्यावेळेला आता पंचायत पडली. कशाची? ज्या इंजनवाऱ्यानं पत्नी सेवा करत होती तोच इंजनवारा भगवंतानं त्या ठिकाणी 14 भवनाच्या मालकाला हातात घ्यावा लागला आणि तेच भगवंत काय करू लागले? रात्री झालंच ना तसं, धक करायले. होय, कळालं का? आज सुद्धा तिथं त्या ठिकाणी भांडे घासताना आठवण आली. अवघड असते. आमच्या भाषेचं असं बोटच अडकलं. आम्ही वरून माय मी मेले, आम्ही सगळे वाकून बघायचो काय झालं. ते दिसायला रडायलेल्या पण काय झालं हे कळाना. कृष्ण आमचे पळतच गेले. रुक्मिणी म्हणते मी नाही वाचलं, माझं बोट तुटत आहे. लागत आई सांगणं. ती म्हणली काय सांगू मामा, बोट अडकले. आणि अडकलं कशात? परातीत त्या बघून नाही अडकलच होतं. अडकलतं का नव्हतं फार. पण वाघाच्या मागं देव आहे. माझ्या शमलताईच्या पाठीमागं आई बाबांचा, पित्रांचा, सासू सासऱ्यांचा, दिरांचा, भायांचा, जावांचा, नंदांचा, सर्वांचा त्या ठिकाणी आशीर्वाद आहे मायबापानं. आणि जेव्हा आपण आपल्या परिस्थितीतून चांगल्या विचाराकडे धावतो त्यावेळेला देवाला सुद्धा नवल वाटतं. आपण तर माणसं आहेत. असो, माझ्या भगवान कृष्ण परमात्माने ज्या वेळेला अशी थट्टा नव्हती बरं का केली, नाही तर मासीबाई चलची भांडणं आम्ही गेलो. भगवंतानं अशी थट्टा केली. थट्टा केल्यामुळे ती थट्टा कृष्ण परमात्माला महागात पडली. आता जी मालकीन इंजनवाऱ्यानं हवा घालीत होती आणि थट्टा केल्यामुळं तेच इंजनवारा कोणाला हातात घ्यावा लागला? आमचे मेवणे बघायलेत माझ्याकडे. त्याला वाटायले बहिणीला सगळं शिकवित आहे भाऊ, असा अजिबात नाही. तेच इंजनवारा माझ्या भगवंतानं हातात घेतला आणि असा हे करायले. काय करायले? हवा घालायले. कशासाठी? रुक्मिणी सावध व्हावा आणि इकडं तिकडं बघतात कुणी येतंय का. कारण द्वारकेचे राजे आणि मालकिनीला हवा घालायले. का वेळ अशी आली? थट्टेमुळे वेळ आली. आणि मग ज्या वेळेला भगवंताने इंजनवाऱ्यानं हवा घातली, पाणी प्यायला दिलं, माझ्या रुक्मिणी आई साहेबांची मूर्छना सावरली आणि रुक्मिणी आई साहेब उठून बसल्या आणि शांतपणानं उत्तर देतात. ऐका उत्तर. आतापर्यंत हसलात, आता उत्तर ऐका. माझ्या रुक्मिणी आई साहेबांना भगवंताच्या त्या मनमोहक असणाऱ्या रूपाकडे पाहिलं. बसलेल्या जागेवर दोन्ही हात जोडले आणि रुक्मिणी म्हणतात, स्वामी मी का तुमच्याशी विवाह केला सांगू? आता देवाला वाटलं आता नको. देव बोललेच नाहीत. रुक्मिणीने सांगितलं, देव स्वामी तुम्ही नुसते द्वारकेचे राजे नाहीत तर तुम्ही देव आहे. देव आहे आणि देवाचं आणि मी एक जीव आहे. मी जीवरूपी भाव देवरूपी चरणावर समर्पित करून जीवाला देवाशी ऐक्यत्व करण्यासाठी अट्टहास केला. हे उत्तर ज्या वेळेला माझ्या भगवंतानं ऐकलं त्यावेळेला भगवंताला सुद्धा कळालं याला म्हणतात भक्त आणि याला भक्तात भक्तरूपी मन असणार. परत भगवान कृष्ण परमात्मा ची दिनचर्या सांगितली. दिनचर्या सांगत असताना भगवान कृष्ण परमात्मा रोज पहाटे उठायचे आणि पहाटे उठल्याबरोबर स्नान आटोपल्याबरोबर आई वडिलांचं दर्शन घ्यायचे. कोण? नावाचा कृष्ण का नाही, 14 भुवनाचा मालक. त्याचं चरित्र त्या ठिकाणी लिहिलंय. हे मी आपण त्या ठिकाणी महाराजाला, तुम्हाला वाटेल महाराज आपण वागावं म्हणून सांगितले नाही. तुम्ही भगवान कृष्ण परमात्माचा त्या ठिकाणी दिनचर्या आणि ती दिनचर्या सांगत असताना देव असून सुद्धा रोज ब्रह्मी मुहूर्तावर उठणं, स्नान करणं, स्नान झाल्याबरोबर सगळ्यात अगोदर देव असून सुद्धा देव आई वडिलाचं दर्शन घ्यायचे. का? सकळ तीर्थाची धुरे आणि जे का असती माता पितरे. म्हणून आपल्याला यदा कदाचित तीर्थयात्रेला जाता येत नसल, आपल्या घरी असे दोष असतील, प्रत्येकाकडेच त्या ठिकाणी हा कार्यक्रम होईल असं नाही. जर दोष असतील तर पंचमहायज्ञ नावाचा एक यज्ञ आहे, तो दोष घालवण्यासाठी. आणि तो करायच्या अगोदर देवाच्या समोर संकल्प सोडायच्या अगोदर आपल्या घरातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ माणसाचा आशीर्वाद घेणं महत्वाचं आहे. मग सासू सुनाचे रोज जरी भांडणं होत असले आणि आपल्याला ज्या दिवशी चांगलं कळालं, माझ्या बहिणींनो
ज्या दिवशी आपल्याला हे चांगलं कळालं त्या दिवसापासून तो वाद मनातला त्या ठिकाणी आक्रोशाचा विचार बाजूला ठेवायचा आणि आपण त्या ठिकाणी नम्रतेनं जीवन जगून आपल्या मुलाबाळांच्यासाठी त्यांचा आशीर्वाद घ्यायचा, जेणेकरून आपण जे अहोरात्र कष्ट करतो आपल्या मुलाबाळांना शिक्षणानं त्या ठिकाणी त्यांना ज्ञान मिळावं, त्यांना संपत्ती प्राप्त व्हावी, त्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं जगामध्ये नावलौकिक कमवा, यासाठी आपण अहोरात्र राबतो की नाही? मग राबतो त्यांच्यासाठी. मग त्यांच्यासाठी राबत असताना नुसतं धन लावणं महत्वाचं नाही, नुसते श्रम करणं महत्वाचं नाही, तर आपण जेवढी पुण्याई करू, जेवढी माय घरातली जी आई असते ती जेवढं पुण्य करल तेवढं पुण्य लेकराच्या ज्ञानासाठी आईचं पुण्य कामाला येतं, संपत्तीसाठी बापाचं पुण्य कामाला येतं, आणि मुलगा सिलवान कुलवान जन्मण्यासाठी त्याला आपल्या पित्राचं पुण्य कामाला येतं. सांगा आता हे चूक आहे का? आणि हे चूक आहे किंवा नाही हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर आपण सर्व हिंदू धर्मातले आहोत, याला पुराणं वाचावं लागतात. हे मी सांगत नाही. तुका म्हणे नाही विश्वास जामनी, तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पहावे पुराणे विचारोनी, हो पहावे पुराणे विचारोनी. कामन नाही स्वास जामने, तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पहावे पुराणे विचारोनी, पुराणे विचारोनी. तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पहावे पुराणे विचारोनी. पुराणामध्ये पहा, पुराण आपल्या पुराणामध्ये असं एकही संसारातलं उत्तर सापडत नाही असं अजिबात नाही. फक्त आपल्याला सद्विवेक नावाची बुद्धी जागृत करावी लागते. नसता आईचं जर पाप असेल तर ते आपल्या मुलाबाळांना भोगावं लागतं. आता सहज लोक म्हणतात नाही नाही जे न केलं त्याला, अरे जे न केलं त्याला तर फेडावंच लागतं, पण जे करतात ते कोणासाठी करतात? बाप कोणासाठी राबतो? लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, आबाळागत माया त्याची काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी, राबताना जरी कणा बाकला, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची थापर. आणि लई अवघड आहे उमगाया बापर, बाप झाला आणि आई चंदनासारखीच दिसते महाराज. एक चंदनी सान उभ आयुष्य झिजली, एक चंदनी सान उभ आयुष्य झिजली, मुला बाळासाठी तिनं, लेकरा बाळासाठी तिनं सुखाला लात मारली, एक चंदनी सान उभ आयुष्य झिजली. आणि अशी आई घरातली गेली दुरी दिगंतरा, पुन्हा नाही येणे घरा, भोळी रखुमाई गेली, झाली उदास पंढरी. अशी आई आणि तसा बाप. मग जर आपण मुलाबाळांच्यासाठी अहोरात्र काबाड कष्ट करून आपल्या देहाला श्रम देत असतो तर मग त्यापेक्षा आपण जर आपल्या जीवनामध्ये आपल्या बाळांचं कल्याण व्हावं, जसं कष्ट करत असताना काळजी घेतो तसं आपण वागत असताना आपल्या मुलाबाळाला आपल्या पापाचा त्या ठिकाणी त्यांना क्लेश लागू नये असा थोडा जरी मनात विचार आणला तर त्यांचं भलं व्हायला वेळ लागत नाही. नुसत्या धनानं भलं होत नसतं. आपण एखाद्या चांगल्या उच्च ठिकाणी ठेवलंय आणि इकडं आपण त्या ठिकाणी अधर्मानं वागतोय, त्याचा उपयोग होत नसतो. तुम्हाला रामायणामधलं उदाहरण देतो. तुमच्या गावामध्ये कैकई नाव आहे का कोणाचं? आहे? एक का दोन आहे? चुकून राहिलं असं म्हणायचं. राग येऊ देऊ नका, ते रामायणात आहे बरं का. कारण कैकईचं नाव जास्त का ठेवत नाहीत त्याचं कारण होय नाना कदम नाना, कैकईचं नाव जास्त ठेवत नाहीत. हो रामायण वाचतेत मला माहिती नाही. असं आहे का? मला नक्की त्यांच्या घरी जाऊन घुगऱ्या खावाच लागतात ह्या वयात का होईना. पण कारण जरी कथेला नाही आलं पण एखादं असं काही कामानिमित्त आलं तर मला नाव तर लक्षात राहावं ना.
आणि रामायण ते वाचतात त्यांच्या वाणीतून रामायणाचा भाग गेलेला आहे म्हणून सांगायलो. कारण काही हे नाव का ठेवत नाहीत. आपलं उत्तर सगळ्यांचं येईल की रामाला तिनं मनाला पाठवलं, पण हे सगळ्यात चूक आहे मायबापानं. का चूक आहे? असं एक रामायण नाही, नुसतं भावार्थ रामायण नाही, नुसतं तुलसी रामायण नाही, असे 13 रामायण आहेत. किती रामायण आहेत? 13 रामायण. आसा रामायण, मारुती रामायण, तुलसी रामायण, भावार्थ रामायण, लवकुश रामायण, अशी 13 रामायण आहेत. तर एका रामायणातल्या अभ्यासानुसार कैकेयीच्या आईनं पाप केलं होतं. आपला विषय काय चालू आहे की देव असून सुद्धा पहाटे उठतात, स्नान करतात, आई वडिलाचं दर्शन घेतात. का? तर दिनचर्यामध्ये हे जीवानं कलियुगामध्ये मिळालेल्या नरदेहानं आपल्या जीवनाचं सार्थक करावं आणि आपल्या मुलाबाळाचं कल्याण करावं. त्यांच्याकडून पाप कर्म घडू नये, अधर्म घडू नये, यासाठी कैकेयीच्या आईनं पाप केलं. काय पाप केलं? कैकेयीच्या बाबाचं नाव पशुपत नावाचे राजा, अश्वपती नावाचे राजा. आणि अश्वपती राजा दुपारच्या वेळेला आपल्या महालात आले आणि कैकेयीच्या आईनं पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला. त्यावेळेला अश्वपती राजा म्हणतात, हे बघ मला फार भूक लागली, जेवायला भाड. असं म्हटल्याबरोबर आता ते आपल्यासारख्या नुसत्या गरीबाच्या घरचा त्या ठिकाणी अन्न होतं का? कारण राजा बोल आणि सगळं धर्माळा हालच ना. आणि महाराज बोलत तर फक्त मागचेच मोठ्याने हाल, पुढचे नाही. पण मी मागच्याचा आवाजच गटुड्यात मानणार आहे उद्या. राजानं आदेश दिल्याबरोबर कैकेयीच्या आई असणाऱ्या तत्पर झाल्या आणि पंचपक्वान्नाचं ताट वाढून आणलं, रांगोळी काढली, पाट टाकला, पाटावर राजा बसला आणि आता भोजन करणार. एवढ्यामध्ये काय घडलं बघा. अश्वपती राजाला एक आशीर्वाद होता. अश्वपती राजा सत्वगुणी होते, सदाचारी होते, सात्विक होते आणि परमार्थ साधनेमध्ये ओतप्रोत भरलेल्या अंतःकरणानं आपलं जीवन व्यतीत होते. म्हणून त्यांना एका गोष्टीचं वरदान होतं. वरदान असं होतं अश्वपती राजाला, सर्व प्राण्याची भाषा कळत होती. मुंगी असल, हत्ती असल, जेवढे प्राणी त्या पृथ्वीतलावर तेवढ्या प्राण्याची भाषा तिकडं प्राणी ओरडल्याबरोबर त्यांना कळायचं. हे वरदान होतं. आणि त्या वरदानाला शापही होता. कळालेली भाषा जर कुणाला सांगितली तर त्यांना लगेच मरण येणार, असा शापही होता. मग योगायोगानं ताट वाढल्याबरोबर अश्वपती राजानं असं पाणी फिरवलं आणि भोजन करण्यासाठी मंत्र म्हणू लागले. डोळे झाकून मंत्र म्हणू लागले. मंत्र म्हणत असताना एवढ्यात एक मुंगी आली, मुंगी, आणि तिनं भाताचा एक कण उचलला आणि ती मुंगी असणारी आपल्या मार्गाला जाऊ लागली. जात असताना वाटेमध्ये दुसरी मुंगी त्या मुंगीला भेटली. ज्यावेळेला पहिली मुंगी अन्न घेऊन जाते त्यावेळेला तिला दुसरी मुंगी भेटली. आणि मग त्या पहिल्या मुंगीनं दुसऱ्या मुंगीला सांगायला सुरुवात केली, हे बघ राजा आत्ताच भोजनासाठी बसलाय आणि शुद्ध अन्न आहे, ताजं अन्न आहे, जा बाई लवकर घेऊन ये. अशी पहिली मुंगी भात आणलेली म्हणली. दुसऱ्या मुंगीनं सांगितलं, बाई तू अन्न आणलंस पण तुला माहित नाही राजा आपल्यासाठी देव असतो, संत जीवासाठी देव असतात, आई वडील जीवासाठी देव असतात, गुरु देव असतात, त्यांचं अन्न कदापि उष्ट करायचं नाही. हे कोण कुणाला म्हणायले? एक मुंगी हितायला वाटायला आम्हालाच म्हणायले. तिकडल्या मुंग्या जमिनीतल्या. पहिल्या मुंगीला दुसरी मुंगी म्हणते, बाई या सर्वांचं अन्न जर उष्ट केलं तर त्याचं आपल्याला पाप लागतं. असा ज्या वेळेला त्या मुंग्याचा संवाद झाला त्यावेळेला तो संवाद ऐकला कुणी? कैकेयीच्या बाबांनी. आणि कैकेयीच्या बाबाला ही भाषा कळत होती. सांगा आपल्याबद्दल जर त्या ठिकाणी गावामध्ये असेल किंवा कुठं पाहुण्यामध्ये कुणी चांगलं म्हणत असेल तर त्याचं नवल वाटतं. नवल वाटल्याच्या नंतर माणूस हसतं का रडतं? आमच्याकडे रडतेत गळा काढू काढू, इकडं हा हसतात. मग अश्वपती राजा हसले. कशावर हसले? काय करायला बसले होते अश्वपती राजा? भोजनाला बसले होते. आणि भोजन करायच्या अगोदर या नवलामुळं राजा हसले. आणि हसल्याला कुणी पाहिलं? मुंग्याने पाहिलं का?
कोणी पाहिलं? कैकईच्या आईनं पाहिलं. कैकईच्या आई समोर बसलेल्या आहेत, भोजनाचं ताट वाढलेले. आता काही वेळात भोजन करणार, पण हसले. आणि हसल्याच्या नंतर कैकईच्या आईनं हट्ट पकडला. का हसला? राजाने सांगितलं, काही नाही, सहज हसलो. सांगा ना, का हसलात? काही नाही ग, सहज हसलो. 2 वेळेला लहान आवाज येते, तिसरा आवाज, का हसलात सांगा. चढला ना पारा. अशोपती राजानं स्थिरपणानं सांगायला सुरुवात केली, अगं सहज हसलो. सहज नाही हसलात, सांगा. जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी घास घेऊ देणार नाही. अशोपती राजानं सांगितलं, अगं सहज हसलो. तू माझ्या समोर आहेस, भोजनाचं ताट आहे आणि मला नवल वाटलं म्हणून सहज हसू आलं. एवढं तुला त्याचं त्या ठिकाणी काय मर्म हवंय? ती म्हणली, मला काही माहित नाही, नका ज्ञान सांगू, अगोदर सांगा. अशोपती राजानं सांगितलं, सांगतो. मी जर मेलो चालल का? तर कैकईच्या आईनं काय म्हणाय पाहिजे होतं? मरा पण बरंच आहे असं वाटत होतं का? कैकईच्या आईनं स्पष्ट सांगितलं, मरा पण सांगा. अशोपती राजानं त्या ठिकाणी विचार केला नाही. हे बघ, तू अन्नाचं ताट वाढलंस, एका मुंगीनं भाताचा कण घेतला, दुसऱ्या मुंगीला म्हणली, बघ ताजा अन्न खा. दुसऱ्या मुंगीनं सांगितलं, राजा माझ्यासाठी देव आहे, संत माझ्यासाठी देव आहेत, आई वडील माझ्यासाठी देव आहेत, मी अन्न उष्ट करणार नाही. हा मुंग्याचा संवाद मी श्रवण केला. अगं लोकांनी मला चांगलं म्हणावं, जगाने त्या ठिकाणी माझा नावलौकिक घ्यावा, यात नवल नाही. प्राणी सुद्धा माझं त्या ठिकाणी नवल करतात, याचं मला नवल वाटलं आणि म्हणून मी हसलो असं म्हणणं आणि भरलेल्या ताटावर मान मोडणं आणि प्राण जाणं, त्याचं पाप कुणाला लागणं? कैकईच्या आईला. कैकईच्या आईनं पाप केलं म्हणून कैकईला पुढच्या जन्मामध्ये काय करावं लागलं? ते फेडावं लागलं. नसता रामायण वाचा. कैकईसारखं प्रेम रामावर आणि रामासारखं प्रेम कैकई आईवर सख्या आईचं सुद्धा नव्हतं. मग कैकईला कोणाला कसं पाठवू वाटलं असतं? म्हणून लक्षात घ्या, हा दृष्टांत मी का सांगितला? कारण आई जर घरामध्ये शुद्ध असेल, आईचं आचरण जर सात्विक असेल, आईच्या हातानं जर पुण्य घडत असेल, आईच्या हातानं जर सत्कर्म घडत असेल, आपले मुलं जर ज्ञानार्जन करत असतील, तर त्यांना तुमच्या माता माऊल्याचं पुण्य कामी येतं. मग बापाचं पुण्य धनसंपत्तीसाठी, पित्रांचं पुण्य कुलवान सिलवानासाठी. म्हणून या गोष्टी आचरणात आणा माझ्या मायबापांनो. देव असून सुद्धा वसुदेव देवकी आईचं दर्शन घ्यायचे, संत पूजन करायचे. आणि एके दिवशी नारदांचं आगमन झालं. नारदाने आवाज दिला. आवाज दिल्याबरोबर दार उघडलं. दार उघडल्याबरोबर नारद नेहमीप्रमाणे देव दिसले की हात जोडायचे. हात जोडणार इतक्यामध्ये आज दार उघडलं तर पाहुणी दिसली. रुक्मिणी आई साहेबांना पाहिलं. रुक्मिणी आई साहेबांनी ओळखलं. वारकरी बरोबर आल्याबरोबर आदरातिथ्य केलं. आसनावर त्या ठिकाणी बसले नारदजी. आणि नारदजी बोलतात, आई कुठे आहेत मालक? म्हणले देवपूजा करायले. कोण म्हणायले? रुक्मिणी काय म्हणते? मालक देवपूजा करायले. असं म्हटल्याबरोबर तुमच्या इकडं, आता आमच्या इकडं लक्ष्मी करतात देवपूजा, तुमच्या इकडं जास्त घरात देवपूजा कुणी करावी? कुणी करावी? एकदा माता मावल्या गजर करा बरं, मला इथं कळत आहे. नाही नाही, पुण्य जाऊ वाटत आपल्याकडं, त्याला वाटतं आम्हीच करावा. पण ऐका मायबापानं, देवपूजा ही घरातल्या पुरुष मंडळीनं करावी. का? कारण पुरुष मंडळींना धंदा, नोकरी, व्यवसाय, कष्ट करावे लागतात. ज्या हातानं पूजन केलं त्या हाताला यश येत असतं. म्हणून आपल्या घरातल्या गडी माणसांना कंटाळा येतो, आळस येतो, तर आपण जी एनर्जी वापरतो ना काही वस्तू घेण्यासाठी, जे भांडण तंटा करतो ना ते सोडायचं आणि अगदी प्रेमानं म्हणायचं, अहो तुम्ही देवपूजा केली ना, एवढं देवाऱ्यात त्या ठिकाणी शोभिवंत दिसते बघा, असं त्या ठिकाणी उत्साह द्यायचा त्यांना. त्यांना असं त्या ठिकाणी मोठेपण द्यायचं. आपलं मोठेपण तर सोडाच, कर 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 कुरकुर कुरकुर कुर. ते मालक म्हणतात, बरं आपलं बाहेरच जास्त येड राहिलेलं बरं. असं तर नाही ना इकडं. नारदाला रुक्मिणी आई साहेब बोलतात, देवपूजा करतात. नवल वाटलं नारदाला. नारदाने रुक्मिणीला विचारलं, कुठे देवघर? म्हणले त्या बाजूला. नारद लगबगीने देवघराच्या जवळ गेले तर भगवंत देवपूजा करतात. नारद आल्याबरोबर भगवंतानं त्या ठिकाणी नारदांना हात जोडले.
नारदाचं दर्शन घेतलं, संताचं दर्शन घेतलं देवाने. आणि नारद बोलतात, देवा आम्ही देवाचं पूजन करावं, तुम्ही कुणाचं पूजन करता? त्यावेळेला भगवंताने हात पकडला आणि देवघर दाखवलं, देवाच्या घरचं. आता आम्हाला लई प्रसंग येतात, कुठं गेले की